सर्वांना माझा नमस्कार. जय हिंद, जय संविधान. ॲक्च्युली माझ्या सोशल मीडियावर बऱ्याचशा कमेंट्स येतात आणि नॉर्मल लोकही बरेचसे विचारतात, की मॅडम चेक बाउन्सच्या केसमध्ये काय करायचं? बऱ्याचशा लोकांना चेक बाउन्सच्या केसमध्ये बरंचसं कन्फ्युजन असतं. तर ज्या कोणीही व्यक्तीने ज्या बँकेमध्ये तुमचा चेक बाउन्स केलेला असेल, त्या बँकेकडनं तुम्हाला एक इंटिमेशन लेटर दिलं जातं. त्याला रिटर्न मेमो असं म्हणतात आणि त्या रिटर्न मेमोच्या तारखेपासनं तुम्हाला तुमच्या वकिलामार्फत 1 महिन्याच्या आत रजिस्टर्ड पोस्टाद्वारे सदरच्या व्यक्तीला हा नोटीस पाठवावा लागतो. तो नोटीस त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तुम्हाला 15 दिवस वाट बघून सदर 1 महिन्याच्या आत ही केस सदर न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या सेक्शन 138 रीड विथ द सेक्शन 142 नुसार दाखल करावयाची असते. त्यानंतर ही केस दाखल झाल्यानंतर एक केसची तारीख पडली जाते. त्या तारखेनंतर कोर्टामार्फत समोरच्या व्यक्तीला नोटीस इश्यू केला जातो आणि 138च्या केसमध्ये ज्या व्यक्तीने तुमचा चेक बाउन्स केलेला आहे त्या व्यक्तीला या केसमध्ये बेलसुद्धा घ्यावी लागते. सदरची केस इव्हिडन्सवर म्हणजे पुराव्यावर आल्यानंतर सदरच्या व्यक्तीला चेक अमाऊंट जे काही असेल XYZ त्या चेक अमाऊंटच्या 20% रक्कम कोर्टात भरावयाची असते आणि त्याकरिता सेक्शन 143A ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्टच्या या सेक्शननुसार तुम्हाला कोर्टात ॲप्लिकेशन करावी लागेल 20% अमाऊंट भरायला. आणि अशा प्रकारचं एक छोटं-मोठं कन्फ्युजन बऱ्याचशा लोकांना होतं. मला वाटते मी सांगण्यानुसार तुमचं हे कन्फ्युजन दूर झालेलं असेल. आणि चेक बाउन्सच्या मॅक्झिमम केसेसमध्ये आपल्या फेवरने रिझल्ट लागतो जो ॲप्लिकंट असतो. जर तुम्ही कोर्टाला प्रूव्ह करून द्याल की अशा प्रकारचा व्यवहार झाला होता आणि या व्यक्तीने आमच्याकडनं पैसे घेतलेले आहे, उधार म्हणा किंवा कुठल्या कामानुसार म्हणा, आणि ते पैसे परत न देता त्याने या पैशाच्या अगेन्स्टमध्ये आम्हाला हा चेक दिला आहे, तर कोर्टाला ते तुम्हाला पटवून द्यावं लागतं, ते प्रूव्ह करावं लागतं, ती केस चालवावी लागते आणि विद्यमान कोर्टाला जर ते पटलं तर रिझल्ट तुमच्या फेवरने लागू शकतो. आवडलं तर नक्कीच शेअर करा.